राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यभर भेसळयुक्त पदार्थावरती छापेमारी करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथे जी प्रसिद्ध कचोरी आहे त्या प्रसिद्ध कचोरीवरच्या दुकानावरती सुद्धा छापा टाकलाय। आपण बघू शकतो, मी सध्या राज्यभर प्रसिद्ध असलेली शेगाव कचोरी नेमकी कशी बनते, बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर शेगाव कचोरीचे दुकानं आहेत आणि शेगाव कचोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे। राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून शेगाव कचोरी खाण्यासाठी आणि शेगावचं दर्शन घेण्यासाठी, गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे ते शेगावमध्ये दाखल होत असतात आणि शेगावमध्ये आल्यानंतर शेगाव कचोरीचा आस्वाद सुद्धा घेतल्याशिवाय ते राहत नाहीत। मात्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यभर मोहीम हाती घेतली की नेमकी खाद्यपदार्थ कसे बनतात आणि नेमकं आता हीच बाब धरून बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सध्या शेगाव कचोरीवरती छापेमारी सुरू आहे। शेगाव इथल्या शेगाव कचोरी सेंटरवरती सुद्धा काल सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता आणि त्या ठिकाणाहून सुद्धा काही कच्च्या मालाचे नमुने सुद्धा त्यांनी ताब्यात घेतले आणि त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती नेमकी काय कारवाई होते याकडे सुद्धा आता लक्ष लागून आहे। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शेगाव कचोरीचे सेंटर आहेत, राज्यात सुद्धा आहेत। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, नेमकं त्यांना विचारूया की नेमकी कशा पद्धतीने कचोरी बनते। दादा मला सांगा की नेमकी कचोरी कशा पद्धतीने बनते, कारण की काल छापा टाकलाय शेगावला आपल्या शेगाव कचोरी सेंटरवरती। आपल्या ठिकाणी आपण सुद्धा कचोरी विकतो शेगाव कचोरी नावानं, काय नेमकं कशा पद्धतीने कचोरी बनते, साधारण ग्राहकांना कशा पद्धतीने समाधानी व्यक्त करतो? आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांना समाधान, ग्राहकांना कधी चांगले क्वालिटी कशी देते त्याच्याकडे लक्ष करून आम्ही मैदा वगैरे, तेल वगैरे सर्व पॅकिंगचे तेल, पूर्ण पॅकिंगचे तेल वगैरे सर्व सामान जे सर्व आम्ही चांगल्या प्रकारे वापरतो। मिरची वगैरे सर्व फ्रेश असते, रोजच्या रोज ताजी आणते। ग्राहकांना चांगल्या प्रकारे देतो, पेपर प्लेट मध्ये होतो, पार्सल सुविधा वगैरे त्याच्यामध्ये देतो। कागदावरती सुद्धा बंदी आहे, तुमच्याकडे कागद आहे की पेपर प्लेट मध्ये? कागदावर बंदी आल्यामुळे पेपर प्लेट मध्ये आणि आम्ही पार्सल मध्ये सुद्धा याच्यामध्ये पार्सल देतो। गेल्या 25 वर्षापासून आमची इथे दुकान आहे आणि ग्राहकांना चांगलं समाधान देतो, त्यामुळे आमची आता 25 वर्षापासून आम्ही बुलढाण्यामध्ये स्थायिक आहे। नक्कीच, तर हे होते बुलढाणा इथले शेगाव कचोरी सेंटर चालवतात। ग्राहकांना समाधान कसं होईल याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं। आयुक्तांनी कागदावर बंदी आणली होती, म्हणजे खाद्यपदार्थ कागदामध्ये देण्याची सुद्धा त्यांनी बंदी आणली होती। त्यानुसार शेगाव कचोरी आता प्लेटमध्ये सुद्धा या ठिकाणी वितरित केल्या जाते, म्हणजे ग्राहकांचं समाधान कशा प्रकारे करता येईल हा त्यांचा हेतू असतो। आणि गेल्या 20 ते 25 वर्षापासून शेगाव कचोरी ही ग्राहकांना कशी पसंत येईल याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं। मात्र आता अन्न व औषध प्रशासनाचा जो काही मूळ आहे तो आता शेगाव कचोरीवर वळलेला आहे। त्यानुसार त्यांनी शेगाव इथल्या सेंटरवरती, शेगाव कचोरीच्या सेंटरवरती छापा टाकलाय आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यावरती कारवाई सुद्धा केलेली आहे। मात्र संपूर्ण भेसळयुक्त आहे का ही कचोरी हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे आणि अहवाल आल्यानंतर नेमकं त्या अहवालामध्ये काय निघतं याकडे सुद्धा आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।